आणि त्या प्रेमाचा परिपाक म्हणून सद्गुरूंनी माझ्यावर कृपा केलेली आहे आणि सद्गुरूंच्या कृपेने हा संसार रूपी पूर जो आहे तो काय झालेला आहे, मी सहज तरून गेलेलो आहे. आणि सद्गुरूंनी मला या संसारातून तरून जाण्याकरता साधन कोणतं दिलं असेल तर ते विवेक नावाचं साधन दिलेलं आहे. म्हणून माझा विवेकाविषयी अति आदर आहे. आदर सर्व साधनाविषयी आहे, परंतु संसारातून तरून जाण्याकरता विशेष साधन जर कोणतं असेल तर ते विवेक आहे. आणि विवेकाच्या द्वारे मनुष्य या संसाररूपी सागरातून सहज तरून जाऊ शकतो हे सांगण्याकरता आता पुढे काही दृष्टांत दिलेले आहेत. श्रीगुरूंची कृपा कशी आपल्या जीवनामध्ये काम करते, श्रीगुरूंचं सामर्थ्य कशा पद्धतीने संसार सागरातून आपल्याला तरून नेतं हे सांगण्याकरता ज्ञानोबारायांनी 2 दृष्टांत दिलेले आहेत. पहिला दृष्टांत आहे अंजनाचा आणि दुसरा दृष्टांत आहे चिंतामणीचा. जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे, मग वास पाहे तेथ प्रगटे महानिधी. हा पूर्वीच्या काळातला दृष्टांत आहे. पूर्वीच्या काळामध्ये लोक जे धन साठवत असत, निधी साठवत असत, तो जमिनीमध्ये साठवत असत. म्हणजे घरामध्ये असणारं जे काही सोनं नाणं आहे, घरामध्ये असणारा जो काही पैसा आहे, आजकाल सारख्या बँका नव्हत्या. मग लोक ते धन कुठं साठवायचे तर आपल्या घरातच साठवायचे. घरामध्ये, घराच्या आजूबाजूला, शेतामध्ये, गोठ्यामध्ये कोणाला माहिती होणार नाही अशा ठिकाणी ते खड्डा खोदायचे आणि त्याच्यामध्ये हांडेच्या हांडे ठेवायचे. सोन्याचे असतील, चांदीचे असतील, पैशाचे असतील, ते हांडे त्याच्यामध्ये ठेवायचे आणि शेवटी कोणाला सांगत नव्हते, कोणाला खाऊ देत नव्हते. जसं आता काही लोक बँकेत पैसे ठेवतात, कोणाला सांगत नाहीत, घरातल्या माणसाला सुद्धा सांगत नाहीत माझे बँकेत एवढे एवढे आहेत. त्याला माहिती आहे भरोसा नाही, कदाचित याला जर कळलं तर हा मला मारून पैसे घ्यायला बसलाय, म्हणून माणूस सांगत नाही. पूर्वीचे लोकही सांगत नव्हते आणि मरून जायचे. मरून गेल्यानंतर मग त्याच्या कुळामध्ये एखादा मनुष्य असा असायचा का, कशाला बोलवता तुम्ही, बाहेर जा. प्रवचनाला एकदा बसलं की प्रवचनात लक्ष द्यायचं आहे का, प्रवचनाकडे लक्ष. घरी दारी तेच. आता कोणाला येऊ देऊ नका. शांततेत प्रवचन ऐकायचं. एकदा प्रवचनात बसलो आपण, वसवस वसवस चालूच आहे कुठं गेलं तरी. सप्ताह चाललाय काय. त्या ठिकाणी मरून जायचे लोक आणि त्याच्या कोळामध्ये एखाद्या माणसावर उपासमारीची वेळ यायची. त्याचा एकदा नातू म्हणा, पंतू म्हणा, सगळे घरातले पैसे संपलेले असायचे. गरिबीची वेळ आली, दरिद्री आली. दिवसभर सकाळी भूक लागली की गावात भिक्षा मागायची आणि भिक्षा मागून आणायची आणि आणून ते भिक्षेचे तुकडे अंगणात बसून खायचे. ना तरी निदैवाच्या परिवरी, लोह्या रुतलिया हाती सहस्रवरी, परी तेथ बैसोनी उपवास करी दरिद्री जी. दरिद्री माणसं आणि निदैव म्हणजे खाली त्याच्या धन ठेवलंय पुरून मोठं, पण त्याला ते माहिती नाही. आजूबाजूला भरपूर धन आहे, ठेवलेलं आहे, परंतु त्याला ते माहिती नाही.
आणि म्हणून तिथे तो झोळीये देत असे गाठी म्हटलंय ना, तरी कल्पतरू तळवटी बैसोनी झोळीये देत असे गाठी, मग निदैव निघे किरीटी दैनची करू. मग एखाद्या माणसाने त्याची दुर्दशा पाहिली आणि दुर्दशा पाहिल्यानंतर असं वाटायचं, त्याला वाटायचं अरे तुझ्या आजोबाकडे तर भरपूर धन होतं, मी त्यांच्याकडून उसने घेत होतो, तुझ्या पंजोबाकडे तर भरपूर हांडे होते आणि आता तुझ्यावर ही वेळ आली. एखादा सज्जन मनुष्य त्याला म्हणतो बाबा, तो म्हणतो आहे धन पण आता मला कुठं माहिती कुठे ठेवलंय. म्हणजे धन भरपूर आहे, निधी भरपूर आहे, परंतु त्या ठिकाणी त्याला माहिती नसल्यामुळे तो उपवाशी राहतोय, निदैवाचं दरिद्रीपणाचं दुःख भोगतोय. मग तो जो सज्जन असतो तो म्हणतो एक काम करू, आपण एखादा पायाळ मनुष्य शोधू. आणि नुसता पायाळू चालत नाही. पूर्वीच्या काळी अशी समजूत आहे की ते धन पाहण्याकरता ते धन पायाळूला दिसतं, पायाळूच्या डोळ्यामध्ये जेव्हा दिव्य अंजन घातलं जातं तेव्हा त्याला ते दिसतं. पाताळीचे निधान दाविल किर अंजन, परी होवावे लोचन पायाळाचे. पायाळू पाहिजे आणि तो त्याच्या डोळ्यामध्ये दिव्य अंजन पाहिजे. मग तो सज्जन म्हणा, तो मुलगा म्हणा, एखादा पायाळू मनुष्य पाहतो, दिव्य अंजन ज्याच्याकडे आहे त्याला पाहतो आणि त्याला घेऊन आल्यानंतर होतं काय, ज्ञानोबाराय ओवीत सांगतात बघा. ओवी काय ज्ञानेश्वरीत बघा, माझ्याकडे बघू नका तोंडाकडे. ज्ञानेश्वरीत बघा, ज्ञानेश्वरी काढा. जैसे डोळ्या अंजन भेटे, ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. जैसे ज्याप्रमाणे डोळ्या अंजन भेटे, डोळ्याला अंजन भेटलं, मग ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे, त्यावेळी त्याची दृष्टी जी आहे त्या दृष्टी विस्तारली जाते. दृष्टी नव्हती का त्याच्याकडे, त्याच्या दृष्टीला दिसत नव्हतं का, दिसत होतं पण वरचं वरचं दिसत होतं. पाताळातलं काय दिसत होतं का, काही दिसत नव्हतं. पण ज्यावेळेस त्याने अंजन घातलं त्या अंजनामुळे त्याच्या दृष्टीला फाटा फुटला, म्हणजे त्याच्या दृष्टीला विशेष सामर्थ्य प्राप्त झालं. त्याची दृष्टी जमिनीचं भेदन करून खाली जायला लागली आणि खाली दिसलेलं त्याला धन दिसायला लागलं. मग वास पाहिजे तेथ प्रगटे, मग जिकडं पाहतो तिकडं अरे बापरे, इकडं 2 हांडे आहेत, खाली अंगणात 5 हांडे आहेत, गोठ्यात गेला तिथं 10 हांडे आहेत. आता वास पाहिजे तेथ प्रगटे, महानिधी प्राप्त झालेला आहे. आता हा आहे दृष्टांत. आता हा दृष्टांत कशा करता दिलेला आहे. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, मनोनी विशेष अत्यादरू विवेकावरी. किंवा मनोनी जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. याच्याकरता हा दृष्टांत आहे. आता हा गुरु दृष्टांत लावायचा आहे. गुरुच्या सहवासात गेल्यानंतर गुरु आपल्याला अंजन देतात. आपल्यालाही डोळे आहेत, त्या आपल्यालाही त्या ठिकाणी आपल्या वाडवडिलांनी भरपूर धन कमवून ठेवलंय, किंवा आपल्याकडे सुद्धा महानिधी आहे. पण महानिधी असून सुद्धा आपण उपाशी आहोत. आपण झोळी घेऊन फिरतोय. कुठं? आळंदीमध्ये. मला थोडं सुख द्या, मला थोडा आनंद द्या. इकडं गेलं तर आनंद मिळेल, तिकडं गेलं तर आनंद मिळेल. आनंदाचा निधी आपल्याजवळ आहे,
आनंदाचा साठा आपल्याजवळ आहे का? नवे नवे जीवच काय आहे? आनंद स्वरूप आहे. पण निधी असताना सुद्धा उपासमार होते, झोळी मागून फिरायची वेळ आलेली आहे. आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी तो निधी माहिती नाही आहे. आणि म्हणून जीव उपाशी झालेला आहे. विषयाच्या दारामध्ये तो त्या ठिकाणी भीक मागतोय. विषयात मला सुख मिळेल, अमक्यात मला सुख मिळेल, मुलं मला सुख देतील, पत्नी सुख देईल, पती सुख देईल, पैसे सुख देतील, विद्या सुख देतील, या भावनेने मी सुखाकरता फिरतोय. पण सुखाचा साठा माझ्याकडे आहे, सुखाचा सागर माझ्याजवळ आहे. पण सुखाचा सागर असून उपयोग आहे का? ते दाखवणारा कोणीतरी पाहिजे. मग दाखवणारे कोण आहेत? सद्गुरू आहेत. डोळा घालोनी अंजन घेऊन गेले मज रावळी, विटेवरी जगदंबा एकाएकी देखिली. हा, फेरा चुक, हा, फुलवर वाहिला. किंवा कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमीर दुःख गेले फिटले भ्रांती पडळ, श्रीगुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोजळ. बुद्धी आहे, डोळा कोणता इथे, अंजन कोणतं आहे, निधी कोणता आहे? तर डोळा जो आहे तो बुद्धिरूपी डोळा आहे. पण हा जो निधी आहे परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, जुनाट जुगादीचे नाणे, बहुता काळाचे ठेवणे, लोपले होते पारखेपणे. धन आपल्याजवळच आहे, निधी आपल्याजवळ आहे, पण आपल्याला तो निधी प्राप्त होत नाही, कारण ती पाहण्याची दृष्टी आपल्याजवळ नाही. हा जो डोळा आहे, हा डोळा लौकिक सगळं पाहतो, पण परमात्म्याला तो पाहू शकत नाही. बुद्धीचा डोळा आहे, लौकिक विषयांना ती बुद्धी जाणते, पण तो परमात्म्याला जाणत नाही. म्हणून जीवनामध्ये सद्गुरूंना आपली दया येते. सद्गुरू पाहतात, अरे हा ज्ञानरूप आहे, हा आनंद रूप आहे, दुःख भोगतोय, बुडत आहे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. म्हणून सद्गुरू काय करतात? अशा जीवाच्या डोळ्यामध्ये अंजन घालतात. कोणतं अंजन घालतात? ज्ञानरूपी अंजन, भक्तिरूपी अंजन. आणि हे अंजन एकदा का डोळ्यामध्ये घातलं, अंजन डोळ्यामध्ये घालतात म्हणजे काय करतात? ते आपल्याला उपदेश करतात. आपल्याला तत्वमसी वाक्याचा उपदेश करतात. अगोदर परोक्ष ज्ञान देतात, नंतर अपरोक्ष ज्ञान देतात. देव आहे, देव आहे, देव पाहावो, देव पाहावो, उंच ठाई उभे राहावं. देवाला पहा. कोणी म्हणतं आम्हाला अजून देव दिसत नाही. अरे बाबा, सगळीकडेच देव भरलेला आहे. जनी वनी अवघा देव, वासनेचा पुसावा ठाव, मग ओळगा तो वासुदेव, ऐसा मनी वसुद्या भावगा. तरी सुद्धा त्याला देव दिसत नाही. जाग करतात, जगजोगी जगजोगी जागता जगदेव, राखा काही भाव. नाही जमत म्हणतो, मग पूजा पत्र काही फळ पुष्प तोय. पूजा करा,
निष्काम कर्म करा, निष्काम उपासना करा. आणि मग श्रीगुरु हे सगळं झाल्यानंतर ज्ञान देतात. ज्ञान झाल्यानंतर सुद्धा लगेच ज्ञान फलद्रूप होत नाही, मग ते कृपा करतात. आणि मग त्या ठिकाणी जैसे डोळ्या अंजन भेटे, डोळ्याला जसं अंजन भेटलं तसं या बुद्धिरूपी डोळ्याला अंजन भेटतं. काय बोल बुद्धीच्या कानी ऐकीजे का काय, हे मनाचे कानी ऐकीजे, बोल बुद्धीच्या डोळा देखीजे, साठो वाटी घ्यावे चित्ताची. या मनाच्या कानाने ऐकायचंय आणि बुद्धीच्या डोळ्याने पाहायचंय. सामान्य डोळ्यांना परमात्मा दिसत नाही. आणि एकदा का श्रीगुरूंनी त्या ठिकाणी अशी बुद्धी दिली, बुद्धी आहेच आपल्याकडे, अगोदर ज्ञान आहेच आपल्याकडे, मोटके गुरुमुखे उदय जत दिसे आणि हृदयी स्वयंभची असे. मग प्रत्यक्ष फावो लागे जैसे आपैसे आज. आणि मग ज्याप्रमाणे अंजन डोळ्यात घातल्यानंतर सगळीकडे महानिधी दिसायला लागतो, त्याप्रमाणे श्रीगुरूंनी उपदेश केला. अरे बाबा, तू ब्रह्मरूप आहेस, तू आत्मा आहेस, तू चैतन्य रूप आहेस. आणि मग मी चैतन्य आहे, अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती काय करते, मी देह या वृत्तीचा नाश करते आणि सर्व जगत त्याला ब्रह्मरूप दिसू लागतं. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. जैसे डोळ्या अंजन भेटे. मग दृष्टीशी फाटा फुटे. ही बुद्धीला काय होतो, फाटा फुटतो, म्हणजे विस्तारली जाते बुद्धी. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, बुद्धीचे वैभव ईश्वरा वाचोनी काही, सर्वथा अनिकलानी नाही, एकच बुद्धी पाहे अर्जुना जगे. सगळीकडे त्याला ईश्वर दिसतो, परमात्मा दिसतो. म्हणजे दृष्टीशी फाटा फुटे. आता दृष्टीला काय झाला, विस्तार झाला त्या दृष्टीचा, म्हणजे बुद्धीच परमात्मरूप झाली. आणि एकदा बुद्धी परमात्मरूप झाल्याबरोबर मग वास पाहिजे तेथ प्रगटे. जिकडं पाहावं तिकडं त्याला काय दिसतो, महानिधी म्हणजे परमात्मा दिसतो. जेथे देखे तेथे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठला गा. प्रल्हादजींनी आईच्या पोटात नारद महर्षींचा हा उपदेश ऐकला. आणि आईच्या पोटात ऐकलेला उपदेश बाहेर आल्याबरोबर सगळा दिसायला लागला. हिरण्यकश्यपूने विचारलं, ज्या तुला मारण्याचे एवढे प्रयत्न केले, तुला वाचवतंय कोण? तो म्हटला, ज्याच्या शक्तीने तुम्ही बोलताय ना तोच मला वाचवतोय. अरे तो आहे कुठे? तो नाही ऐसा ठाव उरलासे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. तो कुठं नाही मला सांगा. आत आहे, बाहेर आहे, आता इथे सुद्धा आहेच. कोण कसं बसलंय बघतोय, कोण बडबड करतोय बघतोय, कोण मंदिरात येऊन त्या ठिकाणी इकडं तिकडं पाहतोय. तो बघतो म्हणतो, एक मंदिरात गेला तरी असं करतो काय, बघतोस तुझ्याकडं. तो सगळं बघतोय, पाहतोय, तो क्रीडा करतोय, त्याची लीला चालू आहे. अरे या दगडात तो आहे का? म्हटले हो, दगडात सुद्धा आहे. विठ्ठल जळीस तरी भरला, रिता ठाव नाही उरला.
आजी म्या दृष्टीने देखिला विठ्ठलची विठ्ठलची. आणि म्हणून जेत वास पाहिजे, त्याने जिकडे दृष्टी पाहिली तेत प्रगटे. प्रगटे का मूळचाच आहे, मग प्रगटे का म्हटलं? मूळचाच आहे, परंतु त्याच्या दृष्टीला आता दिसत नव्हता, तो त्याच्या दृष्टीने प्रगटे, पण आहे मूळचाच आहे. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. माये जगन्नाथ एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभतसे. म्हणून का चिंतामणी आली आहात. आता एक दृष्टांत सांगितला, आता दुसरा दृष्टांत श्रीगुरूंचं सामर्थ्य वर्णन करण्याकरताच आहे. का चिंतामणी आली आहाती. वाचा ओवी. महानिधी प्राप्त होतो. श्रीगुरु त्या ठिकाणी डोळ्यात अंजन घालतात, ज्ञानांजन म्हणा, प्रेमांजन म्हणा, आणि दृष्टीला त्या ठिकाणी श्रीगुरु काय करतात? दुसरं काही करत नाही, आपली दृष्टी जी आहेत सुधरवतात. कारण जशी दृष्टी आहे तशी सगळी सृष्टी आहे. म्हणून पहिला दृष्टांत दिला तो अंजनाचा दिला. तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत. सुरुवात काय? रक्त, श्वेत, पीत, प्रभा भिन्न, चिन्मय अंजन सुदले डोळा. रक्त, श्वेत, कृष्ण, पीत, प्रभा भिन्न, चिन्मय अंजन सुदले डोळा. सुरुवात हीच आहे ना. रक्त, श्वेत, कृष्ण, पीत, प्रभा भिन्न, चिन्मय अंजन सुदले डोळा. एक आहे रक्त, एक आहे श्वेत, एक रक्त, श्वेत, कृष्ण आणि पीत, प्रभा भिन्न. आणि याच्यापेक्षा चिन्मय अंजन सुदले डोळा. श्रीगुरूंनी काय केलं? तुकाराम महाराजांचाच अभंग आहे. माझ्या डोळ्यामध्ये चिन्मय अंजन घातलं. पण ते अंजन कसं आहे? रक्त, श्वेत, कृष्ण, पीत, प्रभा भिन्न आहे. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, शुद्ध सत्वगुण, त्याच्यापेक्षा वेगळं ते अंजन आहे. त्याच्यापेक्षा वेगळं ते ज्ञान आहे. असं दिव्य ज्ञान त्यांनी मला दिलं आणि आमच्या डोळ्यात घातलं. तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. त्या अंजन गुणामुळे, त्या अंजनामुळे काय झालं? दिव्य दृष्टी झाली आणि कल्पना निमाली द्वैताद्वैत. द्वैत गेलं, तत्सापेक्ष अद्वैत गेलं. पुढचं चरण काय? देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाकळला विश्वाकार. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदे चांग, तेची झाला अंगे तुका आता. मग वास पाहिजे तेत प्रगटे महानिधी. मग जेवती वास पाहिजे तेवती सुखाची सृष्टी होईजे. ते तो म्हणे तेथ राहिजे महाबोधू. आणि हे सांगितल्यानंतर श्रीगुरूंचं आणखीन विशेष सामर्थ्य सांगण्याकरता ज्ञानोबराय आणखीन एक दृष्टांत देतात. का चिंतामणी आलिया हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी,
तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. का चिंतामणी आलिया हाती. चिंतामणी नावाचा काय आहे? मणी आहे. त्याची वस्तू सामर्थ्य शक्ती आहे. आपण चेतना चिंतामणीचे गाव याचं चिंतन करताना चिंतामणीचं खूप वर्णन केले, मण्यांचं वर्णन केले. कोणते कोणते मणी, त्यांचा काय काय प्रभाव असतो. सामान्य एखादा विशेष मणी असेल तर त्याचाही विशेष प्रभाव असतो. भागवतामध्ये तो स्यामंतक नावाचा मणी आहे. तो जिथे असायचा तिथे महामारी कधी येत नव्हते, दुष्काळ कधी पडत नव्हता. त्याच्यापेक्षाही हा मोठा चिंतामणी आहे. काय करतो चिंतामणी? छोटाच असतो, मनीच असतो साधारण. पण तो मणी आपल्या समोर आपण असेल आणि आपण त्याच्या समोर एखादी चिंता प्रगट केली किंवा चिंतन प्रगट केलं, बसल्या बसल्या मला इथं पंचपक्वान्नाचं भोजन असतं तर बरं झालं असतं असं म्हटलं की तो काय करतो? भोजन आणून देतो. काही कुठली तुम्ही चिंता तुम्हाला आहे ती घालवण्यासाठी चिंतामणी दे चिंतिलिया अर्था, ज्ञानोबारांची ओळी. का तुकारामाचा अभंग आहे. एक आतुडे चिंतामणी फिटे सर्व सुख धनी. एक चिंतामणी आला ना सगळे सुख तो देतो. काही चिंतन करा त्याच्यासमोर, ते सगळं आणून देतो. किंवा जरी चिंतामणी हातात चढे तरी वांछेचे कवन साकडे. मग चिंतामणी हातात चढे, चिंतामणी त्या ठिकाणी कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविती. म्हणून चिंतामणी जो आहे तो महत्वाचा आहे. पण ज्ञानोबाराय म्हणतात ज्याप्रमाणे चिंतामणी आली हाती, चिंतामणी हातात आला, मग सदा विजय वृत्ती मनोरथी. माणसाचं विजय वृत्ती मनोरथी, जेवढे काही मनोरथ केले ते नेहमी सिद्धीच जातात. का? कारण त्याच्या हातामध्ये चिंतामणी असतो. मग त्याने काही मनोरथ केलं, माझा शत्रू आता मरू दे, मला विजय प्राप्त होऊ दे, मला आता लगेच इथं घर असू दे, मला इकडे घेऊन चल. देखा धवळारी चिंतामणीचा पौडावला होय दैवाचा. हा, ओसनताही बोलतयाचा. हा, म्हणजे वायाला जात नाही. म्हणून चिंतामणी जो आहे, ज्याच्या हातात चिंतामणी प्राप्त झालेला आहे, सदा विजय वृत्ती मनोरथी, त्याच्या मनोरथांना सदा विजय प्राप्त होतो. त्याचे मनोरथ विजय प्राप्त करतात, म्हणजे सिद्धीला जातात. तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. तसं आमचे श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज हे चिंतामणी आहेत. पण तो चिंतामणी तरी जड आहे. त्या चिंतामणीला आपण काय चिंता करतोय कळतं का? त्याला सांगावं लागतं किंवा त्याच्यासमोर चिंतन करावं लागतं. पण आमचे निवृत्तीनाथ महाराज असे आहेत, ते चेतना चिंतामणीचे गाव. निवृत्तीनाथ महाराज असे चिंतामणी आहेत की यांना काही सांगावं लागत नाही. आमची चिंता त्यांना आपोआपच कळते. किंबहुना लौकिक चिंतामणी जो आहे तो आपण चांगलं मागतो का वाईट मागतो याचा विचार करत नाही. जे आपण मागतो ते आपल्याला देणार. आपल्याला पथ्याला सांगितलेली गोष्ट जर आपण मागितली, साखर खायची नाही डॉक्टरने सांगितलं, चिंतामणीला म्हटलं मला साखर पाहिजे, लाडू पाहिजे, तो लगेच लाडू खा बाबा, मर लवकर. तो कशाला विचार करेल? पण श्रीगुरु मात्र चिंतामणी असे आहेत, ते चिंतामणी विचार करतात, याचं हित कशात आहे, याचा अनहित कशात आहे.
आणि हित असेल तेच देतात, काही देत नाहीत. किंबहुना हा लौकिक चिंतामणी चिंता वाढवतो का चिंता संपवतो? अहो, चिंतिलेलं दिलं की आणखीन चिंता वाढतात माणसाच्या. असं आहे माणसाचं. लाभ झाला का त्याचा लोभ वाढतो. 100 मिळालं की त्याला वाटतं 200 असते तर बरं झालं असतं. एक मुलगा झाला तर अजून एक असला तर बरं झालं असतं. एक गाडी घेतली की अजून मोठी असती तर बरं झालं असतं. हे लाभ झाला का कुठलाही लोभ वाढतच राहतो. हो, लहान पोराचं झाला तर थोडं मोठ्याचं झालं तर बरं होईल. अशी लाभ झाला का लोभ वाढत राहतो. चिंतामणी मिळालाय परंतु आणखीन चिंता वाढल्या. पण आमचे श्रीगुरु मात्र अचिंत्य चिंतामणी. अचिंत्य चिंतामणी शब्द आलाय कुठेतरी, मला वाटतं 18व्या अध्यायात. श्रीगुरु जे आहेत ते त्या ठिकाणी सगळ्या चिंता संपवून टाकतात. लौकिक चिंतामणी तुम्हाला अचिंत्य असलेल्या परमात्मा नाही देत का? परमात्मा देतो. लौकिक चिंतामणी परमात्मा देऊ शकत नाहीत, लौकिक पदार्थ देतो. पण आमचे श्रीगुरु जे आहेत ते मात्र त्या ठिकाणी अचिंत्य असलेला परमात्मा आम्हाला प्राप्त करून देतात. आणि म्हणून तैसा मी पूर्ण काम निवृत्ती. वाचा पुढचा अर्धा, उत्तरार्ध. हा, वाचा म्हणलं की कव आहे ना, ज्ञानेश्वरी येताय तुम्ही. हा, तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. तसा मी पूर्ण काम झालो, ज्ञानोबराय म्हणतात. नुसत्या चिंतामणीने पूर्ण काम झालो का? चिंतामणीचा दृष्टांत घेतलाय. चिंतामणी पूर्ण काम करू शकत नाही, कामना संपवू शकत नाही. चिंतामणी आणखीन चिंता वाढवतो. पण श्रीगुरु असे चिंतामणी आहेत की चिंतामणी जे देऊ शकत नाही असा अचिंत्य परमात्मा त्यांनी आम्हाला दिला. परमात्मा स्वरूप प्राप्त करून दिलं. आणि परमात्मा स्वरूप प्राप्त झाल्यानंतर ते परमात्मा स्वरूप असं आहे जिथे कुठल्याही प्रकारची कामना नाही. परमात्मा स्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारची इच्छा नाही, वृत्ती नाही. काम नाही, काम नाही, झालो पाही रिकामा. श्रीगुरु भेटल्यानंतर मनुष्य पूर्ण काम होतो. पूर्ण काम म्हणजे सगळ्या कामना त्याच्यात तृप्त होऊन जातात. परमात्मा प्राप्तीमध्ये सगळ्या कामनाचा नाश होऊन जातो. काय प्रमाण सांगा एखादं तुकाराम महाराजांचं. आता निश्चिंतीने, हे मीच सांगावं लागतंय हो सगळं. हा, तुम्हाला नुसतं ज्ञानेश्वरी घेऊन बसायचं. खुंटलिया धावा तुष्टीचिया, काम क्रोध लोभ निमाले नाहीत का प्रमाण? किती प्रमाण सांगू तुम्हाला? देवाची प्राप्ती झाली की कामना संपतात असं प्रमाण पाहिजे फक्त. अवघड आहे का? परमात्मा भेटल्यानंतर सगळे कामना संपतात. पिकलिया सेंदे तैसे आम्हा केले, काम क्रोध लोभ निमाले ठाईचा. अवघ्या आनंदाची सृष्टी झाली. कारण जी कामना जी असते ती कशात असते? अपूर्णतेत असते. कामना कधी उदय होते? पंचदशीत एक श्लोक आलाय. कामना कशी निर्माण होते? अहंकार चिदात्मानो एकीकृत्य अविवेकता इदम मे स्यात् इति इच्छा काम शब्दिता. अहंकार आणि चिदात्मा यांचं ऐक्य झालं म्हणजे मी देह आहे असं मानलं की मग त्या इच्छेची उत्पत्ती होते. मग इच्छा हे कुमारी झाली. आणि आता मात्र आत्मानं चेद विजानीयात अयमस्मीति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरमनुसंज्वरेत.
गेले का नाही पंचदशीत? नाही गेला अजून. आत्मानं चेद विजानीयात अयमस्मीति पुरुषा, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे असं ज्ञान झाल्यानंतर मी देह हे सुटलं. आणि मग सगळ्या कामना काय होतात? हो, विद्यते हृदय ग्रंथी, छिद्यन्ते सर्व संशया, क्षीयन्ते चाश्य कर्माणि, तस्मिन् दृष्टे परावरे. सगळ्या कामना ज्या होतात नष्ट होतात. मग त्याच्या तुम्ही म्हणाल मग काय कामनाच नसतात का? त्याला काय कामना असतात, पण त्या सगळ्या बाधित अनुवृत्तीने असतात. ज्ञात्या पुरुषाच्या ज्या इच्छा असतात सगळ्या कशा असतात? मग नंतर बाधित अनुवृत्तीने असतात. म्हणून तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी काय झालेलो आहे? आता पूर्ण काम झालेलो आहे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. ज्ञानेश्वर महाराजांनी पूर्ण काम झालो असे ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये असले अभंग पाहिजेत. मी पूर्ण काम झालो, मी तृप्त झालो, मला आता काही कर्तव्य शिल्लक राहिलं नाही असं ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण पाहिजे. तुकाराम महाराजची सांगितले आपण, मी पूर्ण काम झालो, मी तृप्त झालो. म्हणून ज्ञानोबाराय त्या ठिकाणी म्हणतात तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. मी कशामुळे पूर्ण काम झालो? निवृत्ती, मला निवृत्ती अवस्था प्राप्त झाली किंवा निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने. 10व्या प्रकरणात बघा ना, निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने काय काय झालं. 9वं किंवा 10वं प्रकरण अमृतानुभवाचं. किंबहुना निवृत्ती ठेविल असो जी स्थिती, ते काय देव हाती वाचेच्या. काय सैंग आम्हीच दाटलो. हा पूर्ण अहंते वेठलो, सैंग आम्हीच दाटलो. मा लोपलो ना प्रगटलो कोणा हुनी. आता जिकडे तिकडे आम्हीच आहे. आता कोणी कशाची काय इच्छा करायची? सर्वत्र जर मी आहे मग सर्वत्र सच्चिदानंदो. मीच एक स्वतः सिद्धू, आपणे नेशी भेदू, नेनोनी जाणे. आणि अशा प्रकारे तो काय होतो? मग पूर्ण काम. ज्ञानोबाराय म्हणतात मी झालो पूर्ण काम, पण कोणामुळे झालो? निवृत्ती. निवृत्तीनाथ महाराजांच्या मज हृदयी सद्गुरू, जेने तारिलो हा संसार पुरू. मनोनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. म्हणून चिंतामणी सारखे आम्हाला ते भेटले. कुठली चिंता शिल्लक राहिली नाही का? चिंतामणी आली हाती सदा विजयवृत्ती मनोरथी. चिंतामणीपेक्षा श्रेष्ठ असलेले आमचे श्रीगुरु, चेतन असलेले चिंतामणी, अचिंत्य असलेल्या परमात्म्याला ज्यांनी प्राप्त करून दिलं अशी चिंतामणी, असे श्रीगुरु भेटले. म्हणून तैसा मी सुद्धा काय झालो? पूर्ण काम. आता माझ्या जीवनात सुद्धा कुठल्याही प्रकारची कामना राहिली नाही किंवा सगळ्या कामना माझ्या पूर्ण झाल्या. साधकाच्या कामना काय? साधकाच्या कामना वेगळ्या बरं का. पामराच्या कामना वेगळ्या, जिज्ञासूच्या कामना वेगळ्या. पामराची कामना काय? ल्यावे खावे बरे असं आहे. हो, खायला चांगलं मिळालं पाहिजे, राहायला चांगलं असलं पाहिजे, पोराचं लग्न झालं पाहिजे, पोरीचंही झालं पाहिजे, त्यांच्या पोराचं आणखीन. तुझ्या डोक्यावर तांदूळ पडले की माझं झालं कल्याण म्हणतो. कळल तुला मेल्यावर पुढं. यम ठोके मारायला लागला का? मारी ती जोडी ती यम म्हणे तया पापी अशी, कारिकेशवाशी चुकले ती.
चुकेले ती कथा पुराण श्रवण, होते तुम्हा कान डोळे मुख. कान डोळे मुख संतांची संगती न धराच चित्ती सांगितले. सांगितली संती तुम्हा उगावणी, जन्माशी येऊन यम. सगळं सांगितलं होतं ना बाबा संतांनी. नामस्मरण करा, चिंतन करा, ज्ञानेश्वरी वाचा. पण तुम्ही नुसते कुटुंबासक्त झाले, बाकीचं काहीच केलं नाही. कुंभ पाकतया अवघेची नेणे देवायसा. म्हणून त्या ठिकाणी मला मात्र आता साधकाची कामना काय आहे? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐशे तुम्ही सांगा संतजन. आणि ही कामना निवृत्तीनाथ महाराजांनी काय केली? पूर्ण केली. पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. तैसा मी पूर्ण काम. आता काही शिल्लक राहिलं नाही. कामना कोणती शिल्लक राहिली नाही. लौकिक सर्वसामान्य लोकांची जी कामना असते, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, ती पूर्ण झाली. मी पूर्ण झालो. आणि म्हणून आता त्या ठिकाणी मी पूर्ण काम निवृत्ती. पण कोण पूर्ण काम झालं? पूर्ण काम होण्याकरता गुरु निवृत्तीसारखे लागतात, निवृत्तीनाथ सारखे लागतात. आणि शिष्य ज्ञानदेव म्हणे. मी ज्ञानदेव झालो, ते निवृत्तीनाथ होते. आणि म्हणून आम्ही पूर्ण काम झालो. प्रवृत्तीनाथ गुरु भेटले. आणि गुरु जर अज्ञान देव असेल तर जन्मभर त्याला पूर्ण काम होणार नाही. त्याच्या कामना वाढत राहतील. कारण गुरुच आहेत प्रवृत्तीनाथ, त्यांना निवृत्ती माहिती नाही. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, निवृत्तीची राणी निवृत्तीच. असे असणारे श्रीगुरु भेटले आम्हाला. आमचं भाग्य आहे, आम्हाला निवृत्तीनाथ महाराज गुरु भेटले. सगळ्या जगाचे गुरु आहेत ते. आदिनाथ गुरु, मचिंद्रतयाचा मुख्य शिष्य, तैसा सर्वोपकारी समर्थू. सद्गुरु श्री निवृत्तीनाथ सर्वोपकारी आहेत आणि समर्थ आहेत. कर्तुम शक्ती आहे, अन्यथा कर्तुम शक्ती आहे, अकर्तुम शक्ती आहे. असे निवृत्तीनाथ महाराज आम्हाला भेटलेले असल्यामुळे आमच्यावर त्यांनी कृपा केली. आणि मी का चिंतामणी आली हाती, सदा विजयवृत्ती मनोरथी. तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि म्हणून काय म्हणे? म्हणून जाणतेनो गुरु भजिजे, तेने कृतकारी होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे, म्हणून जाणतेनो. म्हणून म्हणजे का? म्हणून मागच्या ओळीत सांगितलं, मागच्या सगळ्या ओळीत सांगितलं. मज हृदयी सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेषात्यादरो का जैसे डोळ्या अंजन भेटे. श्रीगुरु जर जीवनात आले तर त्या ठिकाणी कशा प्रकारे सहज आपल्याला संसार सागरातून ते तारून नेतात. ज्ञानोबारायांनी या ठिकाणी आपली आत्मप्रतीती सांगितलेली. माझा अनुभव आहे. मी श्रीगुरूंचा आश्रय केला, निवृत्तीनाथ महाराजांचा आश्रय केला. आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेच्या द्वारे सहज हा संसार मी तरून गेलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. आणि म्हणून
जाणतेनो. आणि तुम्ही सुद्धा सगळे काय आहात? जाणतेनो. जाणतेनो म्हणजे शहाण्याने. शहाणे असाल तर. आता तुम्ही शहाणे आहेत का वेडे आहेत तुमचं तुम्ही बघा. तुम्ही जर शहाणे असाल तर, नसाल शहाणे झोपा काढा प्रवचनात, आम्हाला काय करायचं. हो, काय काय बरोबर भिंतीला टेकून जागा धरतात. इथं आलं तरी त्यांचं तेच चाललेलं आहे. हे शहाणे म्हणावे का? कोण शहाणा आहे? ज्ञानोबारांच्या भाषेत शहाणा कोण? तुकाराम महाराजांच्या भाषेत शहाणा कोण? अहो शहाणा तो धनी. सांगू का आता मीच? शहाणं कोण आणि वेड कोण? शहाणा तो धनी घेत. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पण शहाणा तो धनी. हो, सगळ्यात सोपं आहे हो, पण शहाणा मनुष्य पाहिजे ना. सोपं जरी असलं तरी शहाणाच घेतो. कोण शहाणा आहे? जाणतेनो म्हटलं, हे जाणता कोण आहे? हा पामर आहे का? हा विषयी आहे का? हा जिज्ञासू आहे का? हा मुक्त आहे का? ज्ञानोबारायांनी जाणतेनो कोणाला म्हटलंय? पामराला जाणतेनो म्हणता येईल का? तो कसा आहे? अंगा मना अशी रुची यावी. जो गुरुशास्त्राचे निनावे, वाराई टेको निधी शिवे. मौढ्याचे नि जे आला जो. पामर आणि विषयी जे आहेत त्यांना सांगून उपयोग नाही. किती सांगितलं तरी सुद्धा. सगळं रामायण झाल्यावर पुन्हा रामाची सीता कोण म्हटल्यावर तो काय म्हणणार? किती शिकवलं तरी, किती सांगू तरी ते पामर आहेत, विषयी आहेत. त्यांना ज्ञानोबाराय म्हणत नाहीत. ज्ञानोबाराय जाणतेनो म्हणतात. तुम्ही जाणते असाल तर काय काय जाणते असाल तरी मागचं तुम्ही जाणलं का? सगळं मागचं जाणलं असेल तर, किंवा तुम्ही तुमच्या जीवनात जाणते असाल तर, शहाणे असाल तर. शहाणा जिज्ञासू आहे, लक्षात ठेवा. कोणाला म्हणतात जिज्ञासू? काय ज्ञानोबारांची जिज्ञासूची व्याख्या आहे? कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल. अहो त्याला शरीराचा कंटाळा आलेला आहे. हे सगळं विषय सुख त्याला दुःख वाटतं. ऐशे ऐशे अवकाळा, सगळं सुख सुद्धा त्याला दुःख वाटतं. तो शहाणा आहे. विषय सुख त्याला दुःख रूप वाटतं, तो काय आहे? शहाणा आहे. नाहीतर मग सगळे काय आहेत? नाही ऐकिले गाईले गीत. शहाणा जो कोण आहे? काय? प्रपंच दिरनिशी सायास करीशी. हा शहाणा आहे का? मग शहाणा कोण रे? ज्ञानोबारायांचा शहाणा कोण? तुकाराम महाराजांचा शहाणा कोण? जो जिज्ञासू झाला, ज्याला आता असं वाटायला लागलं की आता आपल्याला देव प्राप्त करून घ्यायचा आहे, आपल्याला मुक्त व्हायचं आहे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, असा जाणतेनो, असा जाणता. त्यांनी काय केलं पाहिजे? म्हणून जाणतेनो गुरु भजिजे. मग त्याने काय होईल? तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. जाणतेनो गुरु भजिजे. मग जाणत्या माणसाने काय करायचं? गुरुचं भजन करायचं. गुरु कोण? त्यांचं भजन कसं करायचं? भजन का करायचं? आणि ते भजन केल्यानंतर गुरु काय करतात? तेने कृतकार्य होई, जे त्याला कृतकार्य करतात. कशाप्रमाणे? जैसे मूळ सिंचने सहजे
मुळाला पाणी घातलं, सगळ्या शाखा पल्लव ते आपोआप टवटवीत होतात. तसं गुरुची सेवा केली, गुरूंना शरण गेलं की सगळं कार्य आपल्या जीवनातलं आपोआप होतं. याचा विचार उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री